नमस्कार मंडळी, राम राम. शेताकडची आमची कामं झालेली आहेत. उरलेली कामं आता सासूबाई आल्यानंतर होतील आणि सोफ्यावर माणसं तसं सरळ बसतात, पण आमचा बिट्टू उलटा बसून मोबाईल बघतोय आणि ह्याने भाजीची फक्त एक पिशवी आणली तर एवढा दमलाय की आता तो खाली लोळतो. सासूबाई घरात आहे म्हणल्यावर काटकसर करावीच लागेल. तर हे डालडाचे पॅकेट्स आहेत जे दिव्यामध्ये टाकले होते आणि त्यात आता काहीतरी डालडा राहिलेला आहे. तर त्यांचं असं म्हणणं आहे की गरम पाण्यामध्ये त्या पिशव्या टाक आणि उरलेला डालडा काढून घे आणि तो दिव्यामध्ये वापरून टाक. बाबा आज बाजाराला गेले होते आणि तिथून त्यांनी सगळ्या भाज्या आणलेल्या आहेत. ते आई सगळं निवडून ठेवत आहे आणि कारभाऱ्यांचे दळ चालू आहेत. तर बरेच जणांचे प्रश्न होते की दळ म्हणजे काय. तर हे बंजारा समाजामध्ये सेवालाल महाराजांची आराधना केली जाते आणि त्यासाठी दळ हा शब्द वापरला जातो. त्या पूजेला, त्या व्रताला म्हटलं जातं, ज्यामध्ये चप्पल वगैरे घातली जात नाहीत, उपवास केले जातात आणि कोणाच्या हाताचं खात नाही. आणि जी व्यक्ती त्यांना करून घालणार तर त्या व्यक्तीला हे सगळे नियम पाळावे लागतात. तर मी आणि सासूबाई नियम पाळत आहोत. तर आमच्याकडे आता सेवालाल महाराजांची रोज आरती होते, जी की बिट्टू करतोय.